तर आपण आज जो चॅप्टर स्टार्ट करणार आहोत तो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 3 इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. यावरती कंपल्सरी 4 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन किती आहे 6 मार्क्स. सगळ्यात पहिले आपल्याला क्रोमोझोम्स अँड क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स हे हेडिंग आहे, हे डिस्कस करू आपण. क्रोमोझोम्स and mechanism of chromosomes and mechanism of inheritance. Chromosomes and mechanism of inheritance हे आहे हेडिंग. यामध्ये सगळ्यात पहिले दिलेली आहे डेफिनेशन. कशाची? हेरिडिटीची. हेरिडिटीलाच काय म्हणतात? इनहेरिटन्स. हेरिडिटी म्हणजेच इनहेरिटन्स म्हणजे काय? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम transmission of characters from generation to generation is called heredity or inheritance. This is the definition of heredity or inheritance. ही काय झाली? डेफिनेशन झाली. कशाची डेफिनेशन झाली? ही हेरिडिटी और इनहेरिटन्सची. हेरिडिटी म्हणजे काय होतं? हेरिडिटी म्हणजेच इनहेरिटन्स म्हणजे काय? तर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटी. इज कॉल्ड हेरिडिटी. इथे स्पेलिंग मी चुकीचं लिहिलं का? ट्रान्समिशन असं पाहिजे. हं, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटी और इनहेरिटन्स. कळली तुम्हाला डेफिनेशन? म्हणजे आपण जर याला आपल्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करायचं झालं तर कसं एक्सप्लेन करू? एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर्स ट्रान्समिट होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? हेरिडिटी और इनहेरिटन्स. म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनुवांशिकता. आईवडिलांचे कॅरेक्टर्स त्यांच्या मुलांमध्ये ट्रान्समिट होणे, दॅट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी और इनहेरिटन्स. आता हे जे मेकॅनिझम आहे हेरिडिटीचं किंवा इनहेरिटन्सचं, तर मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स समजून घ्या. एक एक पॉईंट आपण डिस्कस करतो, कोणताच पॉईंट आपण सोडत नाही. मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स was successfully investigated before the chromosomes had been observed and genes were noticed or genes were known or genes were known. हे जे मेकॅनिझम आहे इनहेरिटन्सचं, म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये हे जे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर्स एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कसे ट्रान्समिट होतात, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये
या कॅरेक्टर्सचं जे इनहेरिटन्स आहे ते इनहेरिटन्स कशा प्रकारे होतं हे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर्स कसे इनहेरिट होतात, म्हणजे आईवडिलांमधून त्यांच्या मुलांमध्ये कॅरेक्टर्सचं जे ट्रान्समिशन आहे ते कसं होतं याचं जे मेकॅनिझम आहे ते शोधून काढलं गेलं होतं. केव्हा शोधून काढलं गेलं होतं तर क्रोमोझोम शोधून काढायच्या आधी, म्हणजे क्रोमोझोम्स जेव्हा माहीत नव्हता किंवा जीन्स जेव्हा माहिती नव्हते, क्रोमोझोम्स किंवा जीन्स हे दोनही गोष्टी जेव्हा माहिती नव्हत्या जगाला, तेव्हाच म्हणजे क्रोमोझोम्स आणि जीन्स यांचा शोध लागण्याच्या आधीच मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स जे आहे ते सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेट केलं होतं. आता इथे काय आहे की हा जो इनहेरिटन्स आहे, हा हेरिडिटी जी आहे, हेरिडिटीसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात जीन्स. आणि जीन्स कुठे असतात तर जीन्स असतात क्रोमोझोममध्ये. आपण म्हणतो ना म्हणजे जीन्स क्रोमोझोममध्ये असतात. परंतु जीन्स आणि क्रोमोझोमचा शोध लागण्याच्या आधीच मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स जे आहे ते सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेट केलं गेलं होतं, म्हणजे ते सक्सेसफुली शोधून काढलं गेलं होतं. समजलं तुम्हाला? नेक्स्ट पॉईंट. आता याला शोधून कोणी काढलं तर याला शोधून काढला एक सायंटिस्ट आहे. त्या सायंटिस्टचं नाव आहे ग्रिगॉर मेंडल. तो एका शेतकऱ्याचा मुलगा होता आणि ग्रिगॉर मेंडल नावाच्या सायंटिस्टनी हे जे इनहेरिटन्सचं जे मेकॅनिझम आहे ते शोधून काढलं. ग्रिगॉर मेंडलचा जो जन्म आहे तो 1822ला झाला आणि त्यांनी पूर्ण जे इनहेरिटन्सचं मेकॅनिझम आहे ते शोधून काढलं आणि म्हणून त्याला म्हणतात फादर ऑफ जेनेटिक्स. काय म्हणतात ग्रिगॉर मेंडलला? फादर ऑफ जेनेटिक्स. तर मग आता हा दुसरा पॉईंट आपण बघू. हा जो होता की ग्रिगॉर मेंडल द सन ऑफ पीजंट फार्मर, म्हणजे तो एका शेतकऱ्याचा मुलगा होता. पीजंट फार्मर म्हणजे काय, शेतकऱ्याचा मुलगा होता. वॉज बॉर्न इन मोराविया इन 1822 अँड हा जो ग्रिगॉर मेंडल होता फर्स्ट गेव द ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. तर हा ग्रिगॉर मेंडल कुठे जन्मला, केव्हा जन्मला आणि त्यांनी कशाचं एक्सप्लेनेशन दिलं ते बघू आपण. तर हा ग्रिगॉर मेंडल कुठे जन्मला? मोरावियाला. केव्हा जन्मला हा? 1822ला. ग्रिगॉर मेंडल काय होता हा? वॉज द सन ऑफ farmer born in Moravia in 1822 was. हा सगळ्यात पहिले असा सायंटिस्ट होता की ज्यांनी काय दिलं? सगळ्यात पहिले एक्सप्लेनेशन दिलं. कशाचं एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी? हां, इनहेरिटन्सचं. कशाचं एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी? इनहेरिटन्सचं. सो हा जो होता यांनी काय केलं? इकडे लिहू आपण. फर्स्ट गेव ॲक्युरेट explanation for mechanism of inheritance or heredity by using hybridization
टेक्निक्स. तर हा जो ग्रिगॉर जॉन मेंडल होता यांनी सगळ्यात पहिले मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स शोधून काढलं. यांनी ॲक्युरेट एक्सप्लेनेशन दिलं. सगळ्यात पहिले कोणी ॲक्युरेट एक्सप्लेनेशन दिलं मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्सचं? तर मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्सचं ॲक्युरेट एक्सप्लेनेशन देणारा सायंटिस्ट कोण होता? ग्रिगॉर मेंडल. सो ग्रिगॉर मेंडल हा कुणाचा मुलगा होता? फार्मरचा मुलगा होता, एका शेतकऱ्याचा मुलगा होता आणि त्याचा जन्म झाला मोरावियामध्ये 1822ला. आणि हा जो होता ग्रिगॉर मेंडल फर्स्ट गेव ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय यूजिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. आणि म्हणून याला काय म्हणतात? ग्रिगॉर मेंडलला म्हणतात फादर ऑफ जेनेटिक्स. काय म्हणतात ग्रिगॉर मेंडलला? फादर ऑफ जेनेटिक्स. तर आपण नेक्स्ट पॉइंट आहे इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट्स. म्हणजे काय? ट्रेट्स म्हणजे काय? वैशिष्ट्ये किंवा कॅरेक्टर्स. were studied one at a time or in combination of 2 or 3 characters नेक्स्ट पॉइंट काय आहे? इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रॅट्स और कॅरेक्टर्स इन गार्डन पी किंवा यालाच म्हणतात स्वीट पी प्लांट. वेअर स्टडीड one at a time or in combination of 2 or 3 characters. Mendel processed data mathematically and statistically. मेंडलनी काय केलं की जे गार्डन पी प्लांट आहे, गार्डन पी प्लांटलाच स्वीट पी प्लांट पण म्हणतात. गार्डन पी प्लांटमध्ये 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्याला मिळाले. तर आपण त्या 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टरची जी लिस्ट आहे ती नंतर आपण करणार आहोत. पहिले आपण हा जो थेरॉटिकल पार्ट आहे हा आपण बघून घेऊ. तर हे जे 7 ट्रेट्स आहे किंवा 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहे गार्डन पीमध्ये किंवा स्वीट पीमध्ये, हे त्यांनी अभ्यासले. त्याचा इनहेरिटन्स स्टडी केला. आता त्याचा इनहेरिटन्स स्टडी करताना त्यांनी कसं केलं असेल? तर त्यांनी पहिले एकच कॅरेक्टर कन्सिडर केलं आणि मग ते एक कॅरेक्टर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कसं ट्रान्समिट होतं हे त्यांनी पहिले स्टडी केलं. कंट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलं, जसं उदाहरणार्थ एक प्लांट घेतलं त्यांनी टॉल आणि दुसरं घेतलं त्यांनी डॉर्फ म्हणजे शॉर्ट. असे 2 प्लांट्स घेतले पीचे, एक टॉल आहे आणि एक डॉर्फ आहे. मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये हे एक कॅरेक्टर झालं कंट्रास्टिंग. असे 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर त्या स्वीट पीमध्ये आहे. एक टॉल पी प्लांट घेतलं, दुसरं डॉर्फ घेतलं आणि आपण आधीच बघितलं की त्यांनी हायब्रिडायझेशन टेक्निक यूज केली आहे. म्हणजे हायब्रिडायझेशन म्हणजे काय याच्या आधी म्हणूनच तुम्हाला मी फर्स्ट चॅप्टर शिकवलं आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, क्रॉस पॉलिनेशन. काय यूज केलं त्यांनी? कोणतं टेक्निक यूज केलं त्यांनी? क्रॉस पॉलिनेशन. आता हे जे पी प्लांट आहे हे नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट आहे, पण यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? क्रॉस पॉलिनेशन केलं. तर यांनी तुम्हाला सगळं माहीत आहे, पॉलिनेशन होते, मग फर्टिलायझेशन होते, मग एम्ब्रिओ बनतो, मग सीड बनते आणि सीड लावली की मग त्याच्यातून प्लांटलेट निघते. हे सगळं तुम्हाला माहिती आहे कारण की आपण आत्ताच हे सगळं शिकलेलो आहोत.
तर त्यांनी काय केलं की याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन केलं. किती कॅरेक्टर ॲट अ टाईम यूज केलं त्यांनी? सिंगल, हे एक कॅरेक्टर आहे हाईट ऑफ प्लांट. एका वेळेस त्यांनी एकच कॅरेक्टर कन्सिडर केलं, याचा क्रॉस केला. समजलं का तुम्हाला? याचा क्रॉस केला म्हणजे एका प्लांटला मेल कन्सिडर केलं, दुसऱ्या प्लांटला फिमेल कन्सिडर केलं. हे पण प्लांट बायसेक्शुअल, वाटाण्यामध्ये बायसेक्शुअल फ्लावर असतं आणि सेल्फ पॉलिनेशन होतं. पण मेंडलनी त्याच्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन केलं. तर त्यांनी ज्याला मेल कन्सिडर केलं त्याचे पोलन ग्रेन्स घेतले आणि ज्याला फिमेल प्लांट कन्सिडर घेतलं त्याच्या फुलावरती या मेल प्लांटच्या फुलाचे पोलन ग्रेन्स काय केले? डिपॉझिट केले. मेल प्लांटचा रोल संपला, फिमेल प्लांटचा सुरू झाला. फिमेल प्लांटमध्ये पॉलिनेशन केल्यानंतर फर्टिलायझेशन झालं आणि फिमेल प्लांटचं जे ओव्ह्यूल होतं त्याचं कन्व्हर्शन सीडमध्ये झालं आणि ओव्हरीचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? फ्रूटमध्ये झालं. अशा प्रकारे फिमेल प्लांट ज्याला कन्सिडर केलं होतं त्या प्लांटला शेंगा लागल्या. त्या शेंगामध्ये जे बिया लागल्या त्या बिया त्यांनी जमिनीत लावल्या आणि त्या बियांपासूनचे झाडं उगवले. ते झालं त्याचं फर्स्ट जनरेशन, F1 जनरेशन. हे कोणतं जनरेशन झालं मग? हे पॅरेंटल जनरेशन झालं. आणि मग त्यांनी जेव्हा ते फर्स्ट जनरेशन अभ्यास केला, F1 जनरेशन, त्यामध्ये त्याला सगळे प्लांट मिळाले टॉल, एकही डॉर्फ मिळालं नाही. तर हे असं का मिळालं? याचं कारण काय ते आपण नंतर अभ्यासणार आहोत. आपल्याला आता हा पॉईंट नाही आपला अभ्यासनाचा. आपला पॉईंट काय आहे की त्यांनी हे जे इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट्स आहे याचा स्टडी कसा केला? तर त्यांनी वन ॲट अ टाईम म्हणजे एक कॅरेक्टर त्यांनी एका वेळेस कन्सिडर केलं, जसं मी तुम्हाला हे सांगितलं, किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 कॅरेक्टर्स त्यांनी कन्सिडर केले. जसं आता हे एक कॅरेक्टर कन्सिडर करून त्याला कळलं इनहेरिटन्स झालं ना, हे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर्स गेले ना, फक्त एकच गेलं, याचं नाही गेलं. हेच तर आहे मग मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. असं का झालं? मग त्यांनी आणखी काय केलं? त्यांनी 2 or 3 कॅरेक्टर्स पण त्यांनी कन्सिडर केले एका वेळी. जसं उदाहरणार्थ एक प्लांट घेतलं त्यांनी येल्लो राऊंड, दुसरं प्लांट घेतलं त्यांनी ग्रीन व्रिंकल्ड. येलो राऊंड म्हणजे काय? एक असं पीचं प्लांट घेतलं की ज्याच्यामध्ये सीडचा कलर येलो आहे आणि सीडचा शेप राऊंड आहे. दुसरं पीचं प्लांट असं घेतलं ज्याच्यामध्ये सीडचा शेप व्रिंकल्ड आहे पण सीडचा कलर ग्रीन आहे. 2 कॅरेक्टर्स कोणते झाले? तर 2 कॅरेक्टर्स झाले कलर ऑफ सीड आणि शेप ऑफ सीड. हे 2 कॅरेक्टर त्यांनी ॲट अ टाईम कन्सिडर केले. मग याच्यातल्या हे दोन्ही कॅरेक्टर एकाच प्लांटमध्ये. मग त्यांनी काय केलं की एका प्लांटला मेल कन्सिडर केलं, दुसऱ्या प्लांटला फिमेल कन्सिडर केलं. तसंच मी तुम्हाला आधी सांगितलं तसंच ज्या प्लांटला मेल कन्सिडर केलं त्याच प्लांटच्या फुलाचे पोलन ग्रेन फिमेल कन्सिडर केलेल्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट केले. याला समजा फिमेल कन्सिडर केलं, याला मग काय झालं? पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं, शेंगा लागल्या, बिया, शेंगामधले दाणे त्यांनी काढले आणि ते दाणे लावले. त्याच्यापासून काय मिळालं त्याला? फर्स्ट जनरेशन. त्याला म्हटलं आपण F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये सगळे जे झाडं आहेत ते सगळे आहेत येल्लो राऊंड. कसे आहेत ते? येल्लो राऊंड. म्हणजे सगळे जे झाडं आहे प्रत्येक झाडाची बी येलो कलरची आहे आणि त्या झाडाच्या बीचा शेप कसा आहे? गोल आहे. हे कॅरेक्टर त्याला मिळालं नाही. हेच तर आहे मग मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. असं का झालं? कळलं ना? असं का झालं असावं हे मेंडलनी शोधून काढलं. पण हे कशामुळे झालं असावं हे मेंडलला माहीत नव्हतं, कारण की तेव्हा क्रोमोझोम आणि जीन्स याचा शोध लागला नव्हता. क्रोमोझोम्स आणि जीन्सचा शोध लागण्याच्या आधी कशाचा शोध लागला? मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. बघा हे याच्यामध्ये हे कॅरेक्टर पेरेंट्स 2 आहेत. एका पेरेंट्सचं कॅरेक्टर गेलं नेक्स्ट जनरेशनमध्ये पण याचं नाही गेलं. मग त्यांनी म्हटलं की जे कॅरेक्टर गेलं ते डॉमिनंट आणि जे नाही केलं ते रिसेसिव्ह. तर हे डॉमिनंट झालं आणि हे काय झालं? रिसेसिव्ह झालं. तर अशा प्रकारे आता त्याला जे काही रिझल्ट मिळाले, जे काही त्याचे कन्क्लुजन्स आहेत, ह्या सगळा जो डेटा आहे त्यांनी काय केला बेटा? मॅथेमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली त्या डेटाला काय केलं? प्रोसेस केलं. त्या डेटाची प्रोसेसिंग केली आणि त्याचा रेशो काढला 3:1 अशा प्रकारे, 9:3, 3:1 अशा प्रकारे त्यांनी त्याचे रेशोज काढले. तेच रेशो आपल्याला पुढे शिकायचे आहे.
डेटा प्रोसेस केला आणि त्यांनी त्याचे रेशो बनवले. किती पर्सेंटमध्ये कॅरेक्टर गेले, किती पर्सेंट गेले नाही. F1 जनरेशनमध्ये मग F1 जनरेशनमध्ये नाही गेलं, त्याच्यापासून त्यांनी F2 जनरेशन काढलं, याची पुन्हा नेक्स्ट जनरेशन त्यांनी बनवली. मग या नेक्स्ट जनरेशनमध्ये याचे किती टक्के गेले, याचे किती टक्के गेले, अशा प्रकारे त्यांनी त्याचा काय ते असं त्याला जी काही इन्फॉर्मेशन जो काही डेटा त्याच्या एक्सपेरिमेंटवरून त्याला उपलब्ध झाला, त्या डेटाला त्यांनी काय केलं, त्या डेटाची प्रोसेसिंग केली. प्रोसेसिंग करताना त्यांनी कोणते आस्पेक्ट यूज केले, मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल. नेक्स्ट पॉईंट, याच्यावरून त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी पोस्ट्युलेट केले. काय पोस्ट्युलेट केले त्यांनी? प्रिन्सिपल्स ऑफ मेंडल पोस्ट्युलेटेड द प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी अँड हे जे प्रिन्सिपल्स होते तर हे काय बनले नंतर? फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी. सो मेंडल postulated principles of heredity which then became fundamental laws of inheritance proposed by Correns इन 1900. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सगळे त्या स्वीट पीवरती एक्सपेरिमेंट करून त्यांनी काही प्रिन्सिपल्स गृहीत धरले. पोस्ट्युलेट म्हणजे काय होते? गृहीत धरणे. काही प्रिन्सिपल्स त्यांनी गृहीत धरले. कशाचे प्रिन्सिपल? प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. तुम्हाला सांगितलं ना मी की एका पेरेंटचं गेलं दुसऱ्याचं नाही गेलं तर ते काय आहे? डॉमिनंट आहे. ज्याचं गेलं ते डॉमिनंट आहे आणि नाही गेलं ते काय आहे? रिसेसिव्ह आहे. अशा प्रकारे त्यांनी काही प्रिन्सिपल्स पोस्ट्युलेट केले. सो मेंडल पोस्ट्युलेटेड प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. मेंडलनी हेरिडिटीचे प्रिन्सिपल्स पोस्ट्युलेट केले विच देन बिकेम फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स. आणि मेंडलनी पोस्ट्युलेट केलेले जे प्रिन्सिपल्स आहेत हेरिडिटीचे तेच नंतर काय बनले? फेमस फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स प्रपोज्ड बाय कॉरेन्स. हे जे सायंटिस्ट, हे कॉरेन्स जे आहे हे सायंटिस्टचं नाव आहे. तर जेव्हा मेंडलचा मृत्यू झाला, मेंडलच्या मृत्यूनंतर मेंडलचं जे वर्क होतं ते रिडिस्कवर केलं गेलं. ह्युगो डी व्हाईस, ट्रेशर मार्क आणि हे जे कॉरेन्स आहे, या तीन सायंटिस्टनी ते मेंडलनी केलेलं जे वर्क होतं ते पूर्ण, मेंडल्सचे जे एक्सपेरिमेंट्स होते ते पूर्ण त्यांनी रिडिस्कवर केले, पुन्हा त्याचा स्टडी केला आणि मेंडल्सचे जे प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी होती त्याच्यावरून त्यांनी काय बनवले? फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स. कोणी बनवले ते लॉज? बनवले कॉरेन्सनी. कशावरून बनवले? तर जे मेंडल्सनी वर्क करून ठेवलं होतं स्वीट पीवरती, जे एक्सपेरिमेंट्स करून ठेवले होते, त्या एक्सपेरिमेंटचा जो मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल डेटा होता त्याचा अभ्यास करून या कॉरेन्सनी या हेरिडिटी प्रिन्सिपलवरून त्यांनी काय बनवले? फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स. आणि यालाच म्हणतात मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. जरी ते कॉरेन्सनी बनवले तरी ते कॉरेन्सनी ते बनवले पण ते वर्क कोणाचं आहे? ते वर्क आहे पूर्ण मेंडल्स. तर त्याला काय म्हणतात? मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. काय म्हणतात? मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. तर अशा प्रकारे हा एक पूर्ण पॅरेग्राफ झाला. तर दुसऱ्या पॅरेग्राफला आपण सुरुवात करूया. हा पूर्ण समजला असेल तुम्हाला. आता हा जो मेंडल होता, मेंडलनी एक गोष्ट नोटीस केली, एक गोष्ट त्याला कळली की जेव्हा हे जे कॅरेक्टर्स आहेत एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जातात तर हे कॅरेक्टर्स फिजिकली जात नाहीत.
So Mendel visualized that characters does not inherited physically. हे कॅरेक्टर्स फिजिकली एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जात नाहीत. तर मेंडलचं असं म्हणणं होतं की जे गॅमेट्स असतात ते गॅमेट्समध्ये काही फॅक्टर्स असतात आणि ते जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स या कॅरेक्टरच्या इनहेरिटन्ससाठी रिस्पॉन्सिबल असतात, असं मेंडलचं म्हणणं. मेंडलनी असं म्हटलं की हे जे कॅरेक्टर्स आहेत फिजिकली, म्हणजे समजलं ना तुम्हाला, ते फिजिकली एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जात नाहीत. तर या कॅरेक्टरच्या इनहेरिटन्ससाठी काय रिस्पॉन्सिबल असतात? कॅरेक्टरच्या इनहेरिटन्ससाठी फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. आणि ते फॅक्टर्स कशा स्वरूपात असतात? तो म्हणतो की फॅक्टर्स हे पार्टिकल्सच्या स्वरूपात असतात. फॅक्टर्सचं नेचर त्यांनी काय म्हटलं? फॅक्टर्सचं नेचर त्यांनी म्हटलं पार्टिक्युलेट. म्हणजे पार्टिकलच्या स्वरूपात काही फॅक्टर्स असतात गॅमेटमध्ये. कशामध्ये? गॅमेटमध्ये. आणि ते जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स जातात एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये. आणि ते फॅक्टर्स काय करतात? ते कॅरेक्टर्स इनहेरिट करतात. म्हणजे त्याचा अर्थ काय की ते जे फॅक्टर्स आहे, फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे जे फॅक्टर्स आहे ते कॅरेक्टरच्या एक्सप्रेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मेंडलनी ज्याला फॅक्टर म्हटलं ते म्हणजे काय? मेंडलनी ज्याला फॅक्टर्स म्हटलं ते म्हणजे जीन्स. पण तेव्हा जीन्स क्रोमोझोमचा शोध लागला नव्हता मेंडलच्या काळात, तेव्हा जीन्सचा शोध लागला नव्हता. तरीसुद्धा मेंडलनी सांगितलं की एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर्स इनहेरिट होतात ते कॅरेक्टर्स कशामुळे इनहेरिट होतात? फिजिकली नाही, तर पार्टिकल्स घेऊन जातात त्या कॅरेक्टर्सला. आणि ते पार्टिकल्स म्हणजे काय? फॅक्टर्स. आणि ते पार्टिकल्स कुठे आहेत? तर सेल्समध्ये आहेत, गॅमेट्समध्ये आहेत. आणि ते पार्टिकल्स रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? फॉर द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स अँड फॉर द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स. तर हा नेक्स्ट पॉईंट आहे की ही विज्युअलाइज दॅट द ट्रायड्स such are not inherited physically but something present inside the gamete cell. तर नेक्स्ट पॉइंट आपण बघू. लक्ष द्या. ही म्हणजे कोण? मेंडल. visualized that the characters are not inherited physically, but by factors present in gamete cell. Present in gamete cell. Present in gamete cell. म्हणजे हे जे कॅरेक्टर्स आहे त्यांनी काय पाहिलं? त्यांनी काय नोटीस केलं की दॅट कॅरेक्टर्स आर नॉट इनहेरिटेड फिजिकली. कॅरेक्टर्स हे फिजिकली म्हणजे शारीरिक रूपाने एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जात नाहीत. तर मग फॅक्टर्स कसे जातात? हे जे कॅरेक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये फिजिकली जात नाही, शारीरिक रूपाने जात नाही, तर मग फॅक्टर्सच्या द्वारे जातात. आणि हे फॅक्टर्स कुठे प्रेझेंट असतात? फॅक्टर्स प्रेझेंट असतात गॅमेट सेलमध्ये. कुठे प्रेझेंट असतात हे फॅक्टर्स? गॅमेट सेलमध्ये. तर म्हणजे त्यांनी याला म्हटलं होतं समथिंग. काय म्हटलं होतं त्यांनी? त्याला समथिंग म्हटलं होतं की हे फॅक्टर्स म्हणजे काय? म्हणजे पहिले समथिंग म्हटलं, नंतर या समथिंगलाच काय म्हटलं त्यांनी? फॅक्टर्स. त्यांनी म्हटलं होतं की कॅरेक्टर्स आर नॉट इनहेरिटेड फिजिकली बट बाय समथिंग प्रेझेंट इन गॅमेट सेल. अँड देन ही कॉइन्ड द टर्म फॅक्टर्स फॉर दॅट समथिंग. नंतर त्यांनी त्या समथिंगलाच काय म्हटलं? तर फॅक्टर म्हटलं. तर असा हा सोपा पॉईंट आहे. त्याच्यानंतर हे जे फॅक्टर्स आहे रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर
ट्रॅट. फॅक्टर्स कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट्स. हे जे फॅक्टर्स आहे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे फॅक्टर्स? तर फॅक्टर्स हे पर्टिक्युलर ट्रेट्ससाठी किंवा पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी, कॅरेक्टरच्या एक्सप्रेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. फॅक्टर्समुळे जे पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आहे किंवा पर्टिक्युलर ट्रेट्स आहे ते प्रत्येक बॉडीमध्ये काय होत असतात? एक्सप्रेस होत असतात. नेक्स्ट पॉईंट आपण घेऊ. नेक्स्ट पॉईंट आहे की हे जे फॅक्टर्स आहे ह्या फॅक्टर्सला आता म्हटलं आहे जीन्स. आणि मेंडलनी काय प्रपोज केलं की फॅक्टर्स आर पार्टिक्युलेट इन नेचर. आणि मेंडल proposed that factors are particulate in nature and Mendel's factor is now termed as genes. मेंडल्सनी ज्याला फॅक्टर म्हटलं होतं त्याला काय म्हणतो आपण? मेंडल्सनी ज्याला फॅक्टर म्हटलं होतं त्याला काय म्हणू आपण? जीन म्हणू. फॅक्टरला काय म्हणू आपण? त्याला जीन किंवा फॅक्टर्स. मेंडलनी ज्याला फॅक्टर्स म्हटलं होतं त्याला काय म्हणतो आपण आता? जीन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला आता? जीन्स. आणि हे जे जीन्स असतात तर जीन्स हे पेयर्सनी असतात पॅरेंट सेलमध्ये आणि मग गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस ते सेपरेट होतात. हा पॉईंट आपण डिस्कस करू. फॅक्टर्स आर प्रेझेंट in pairs in parent cell and separate or segregate during gamete formation without blending or mixing. हे जे फॅक्टर्स आहेत हे पेरेंट सेलमध्ये, जर ही पेरेंट सेल आहे, जर ही आपण असं कन्सिडर करू की ही पी ची पेरेंट सेल आहे. कशाची पेरेंट सेल आहे? ही पी ची. तर यामध्ये जे फॅक्टर्स आहे म्हणजे जीन्स आहेत ते कसे राहणार आहेत? पेयर्सनी राहणार आहेत. पी मधली ही आहे पेरेंट सेल. या पेरेंट सेलमध्ये फॅक्टर्स कसे राहणार आहेत? पेयर्सनी राहतील फॅक्टर्स. फॅक्टर्स पेयर्सनी राहतील आणि जेव्हा ही पेरेंट सेल जेव्हा गॅमेट फॉर्म करेल, गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस काय होतं? मियोसिस होतं. काय होतं गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस? गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस मियोसिस होतं. आणि मियोसिसच्या वेळेस, मियोसिसला म्हणतो आपण हॅप्लॉइड किंवा रिडक्शन डिव्हिजन. काय म्हणतो आपण त्याला? रिडक्शन डिव्हिजन. मियोसिसच्या वेळेस काय होणार? हे जे दोन
क्रोमोझोम्स आहेत हे 2 क्रोमोझोम्स एकमेकांपासून सेपरेट होतील किंवा सेग्रिगेट होतील. सेग्रिगेट आणि सेपरेट एकच आहे, तो शब्द त्याचा अर्थ एकच आहे. तर हा जो क्रोमोझोम आहे हा या सेलमध्ये जाईल, हा क्रोमोझोम या सेलमध्ये जाईल, अशा प्रकारे. तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर मी नाही म्हटलं, हे कोणी म्हटलं, मेंडलनी, आणि हे प्रूव्ह झालेलं आहे की पेरेंट सेलमध्ये हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स पेअरनी राहतात आणि गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेस हे जे फॅक्टर्स आहेत हे एकमेकांपासून सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात आणि ते वेगवेगळ्या गॅमिटमध्ये एंटर होतात. विदाऊट ब्लेंडिंग ऑर मिक्सिंग ते एकमेकांमध्ये मिसळत नाहीत, मिक्स होत नाहीत. एकमेकांमध्ये न मिसळता ते पेअरमध्ये आहे. म्हणजे बघा हे पेअरमध्ये आहेत, पण हे पेअरमधले जे 2 फॅक्टर्स आहेत ते एकमेकांमध्ये मिसळणार नाही, ते असेच राहतील सेपरेट. कळलं का बेटा? आणि गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेस जेव्हा मिओसिस होतं तेव्हा मात्र हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स एकमेकांपासून काय होणार, सेपरेट होतील. आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा गॅमिट फ्यूज होतात त्यापासून झायगोट बनतो आणि झायगोटपासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. तर ह्या फॅक्टर्ससुद्धा पुन्हा फर्टिलायझेशनच्या वेळेस काय करतील, पेअर फॉर्म करतील. मेल गॅमिटमधला एक फॅक्टर आणि फिमेल गॅमिटमधला एक फॅक्टर, अशा प्रकारे 7 पेअर्स फॉर्म होतील झायगोटमध्ये आणि त्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होईल. तर हा झाला थेरॉटिकल पार्ट. आता याच्यानंतर मी तुम्हाला शिकवते की जे आपण 7 आता इथून चालू झालेला आहे खास पार्ट की 7 पेअर्स ऑफ कंट्रास्टिंग व्हिजिबल कॅरेक्टर्स इन पी प्लांट. चालू करूया आपण. हा एक चार्ट आहे, हा चार्ट मी इथे तयार करते आहे आणि सगळ्यांनी याला पाठ करायचा आहे. हा चार्ट हेडिंग आहे 7 पेअर्स ऑफ कंट्रास्टिंग व्हिजिबल कॅरेक्टर्स इन पी प्लांट. 7 पेअर्स ऑफ contrasting visible characters in pea plant. pea plantचं बॉटनिकल नेम आहे फिझम सॅटिव्हम. काय नेम आहे बॉटनिकल? फिझम सॅटिव्हम. काय नेम आहे त्याचं? फिझम सॅटिव्हम. चला चालू करू. पहिला आता एक चालू करू आपण याला. पहिला कॅरेक्टर मी घेते सीड, शेप. दुसरं कॅरेक्टर घेते मी सीड, कलर. तिसरं कॅरेक्टर घेते मी पॉड, शेप. मग घेते मी पॉड, कलर. हे झाले 4 कॅरेक्टर्स. एकूण 7 कॅरेक्टर्स आहे. त्यानंतर आहे फ्लावर, कलर. त्यानंतर आहे फ्लावर, दिसतंय का इकडचं? फ्लावर, कलर. त्यानंतर आहे फ्लावर लोकेशन आणि हाईट ऑफ प्लांट. अशा प्रकारे 7 कॅरेक्टर्स. फ्लावर कलर आहे, फ्लावर लोकेशन आहे, फ्लावर लोकेशन आणि प्लांट हाईट. असे किती कॅरेक्टर्स घेतले आपण? 7 कॅरेक्टर्स आहेत हे. 1 2 3 4 5 6 7 कॅरेक्टर्स आहेत हे.
यामध्ये पहिलं कॅरेक्टर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ असे 7 कॅरेक्टर्स आहेत. कॉन्ट्रास्टिंग असतात, हे कॉन्ट्रास्ट असतो. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? एकमेकाविरोधी. जसं पुस्तकामध्ये बघत जा, टेक्स्टबुकमध्ये तुमच्याकडे सगळ्यांकडे टेक्स्टबुक आहे. सीड शेप म्हटलं आपण, दिसतं सगळ्यांना आता. सीड शेप येतो राऊंड आणि व्रिंकल्ड. गोल असते अशी सीड किंवा अशी व्रिंकल्ड असते, सुरकुतलेली. 2 झाले कॅरेक्टर, म्हणजे कॅरेक्टर 1 झाला. कॅरेक्टर 1 आहे सीड शेप, पण कॉन्ट्रास्ट. काही पीच्या ज्या व्हरायटीज आहेत त्यामध्ये सीड कशी राहणार? राऊंड. आणि काही पीच्या ज्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये सीड कशी राहणार? व्रिंकल्ड. दुसरा कॅरेक्टर सीड कलर. सीड कलरमध्ये येलो, ग्रीन. काही पीच्या व्हरायटीजमध्ये सीडचा कलर येलो राहणार, तर काही पीच्या व्हरायटीजमध्ये सीडचा कलर ग्रीन राहणार. पॉड शेप. इन्फ्लॅटेड म्हणजे असा, आणि कन्स्ट्रिक्टेड म्हणजे असा. काही पीच्या व्हरायटीजमध्ये सीडचा जो पॉड म्हणजे शेंग, त्याचा जो शेप आहे असा राहणार सरळ इन्फ्लॅटेड. तर काहीमध्ये कसा राहणार? तो कन्स्ट्रिक्टेड अशा प्रकारे. पॉड कलरमध्ये सुद्धा ग्रीन आणि येलो. पॉड कलरमध्ये ग्रीन आणि येलो. काही पीच्या व्हरायटीजमध्ये पॉडचा जो कलर आहे तो ग्रीन राहणार आणि काहीमध्ये कोणता राहणार? येलो. फ्लावर कलरमध्ये सुद्धा पर्पल आणि व्हाईट. फ्लावर कलरमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचे? 2 प्रकारचे फुलं, पर्पल आणि व्हाईट. फ्लावर लोकेशनमध्ये ॲक्सियल आणि टर्मिनल. आणि प्लांट हाईटमध्ये टॉल आणि डार्क. अशा प्रकारे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर तर सांगितले मी तुम्हाला. सीड शेपमध्ये जर आपण बघायला गेलो तर सीड शेपमध्ये काही व्हरायटीजमध्ये सीडचा शेप राऊंड असेल, काहीमध्ये अशी व्रिंकल्ड मिळेल. सीड कलर बघायला गेलो, काही व्हरायटीजमध्ये सीडचा कलर येलो असेल, काही व्हरायटीजमध्ये सीडचा कलर ग्रीन असेल. पॉड शेपमध्ये काही पॉड इन्फ्लॅटेड असतील, अशा चपट्या थोड्या अशा मोठ्या, आणि काहीमध्ये कन्स्ट्रिक्टेड अशा प्रकारच्या. पॉड कलर जर आपण बघितला, काही व्हरायटीजमध्ये वाटाण्याच्या पॉडचा कलर ग्रीन असतो, काही व्हरायटीजमध्ये येल्लो असतो. काही व्हरायटीजमध्ये फ्लावरचा कलर पर्पल असतो, काही व्हरायटीजमध्ये फ्लावरचा कलर व्हाईट असतो. काही व्हरायटीजमध्ये फ्लावरची जी लोकेशन असते ते ॲक्सियल असते, आजूबाजूचे जे फुलं असतात ते पहिले मॅच्युअर होतात. तर काही पीमध्ये फ्लावरची जी लोकेशन असते ती असते टर्मिनल, म्हणजे टोकाला जे असतं फूल ते पहिले मॅच्युअर होतं. प्लांट हाईट जर आपण बघितलं तर प्लांट हाईटमध्ये सुद्धा आपल्याला 2 व्हरायटीज मिळतील. काहीमध्ये प्लांट हे टॉल असतात, काही वाटाण्याच्या व्हरायटीजमध्ये, काही पीच्या व्हरायटीजमध्ये प्लांट हे टॉल असतात, आणि काही पीच्या व्हरायटीजमध्ये प्लांट हे कसे असतात? डॉर्फ असतात. तर अशा प्रकारे पीझम सॅटिवम या पी प्लांट आहे, हे पीझम सॅटिवम या पी प्लांटमध्ये हे जे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग विजिबल कॅरेक्टर्स आपण इथे लिस्ट केली. आता
आता आणखी याच्यामध्ये एक पॉईंट आहे, तो म्हणजे डॉमिनंट आणि रेसिसिव्ह. हे जे कॅरेक्टर्स आहेत, पहिल्या रोमध्ये जे लिहिलेले आहेत मी, हे सगळे हे आहेत डॉमिनंट. हे कॅरेक्टर्स कसे आहेत? डॉमिनंट आहेत. म्हणजे फर्स्ट जनरेशनमध्ये हे एक्सप्रेस होतात. आणि हे कॅरेक्टर्स आहे रेसिसिव्ह, म्हणजे हे फर्स्ट जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत नाहीत. जर एक प्लांट असं आहे की ज्याच्या सीडचा शेप राऊंड आहे, दुसरं प्लांट असं आहे की ज्याच्या सीडचा शेप रिंकल्ड आहे, आपण या दोहोंचा क्रॉस केला तर आपल्याला यांच्या क्रॉसनंतर जे प्लांट मिळेल हे पेरेंटल जनरेशन झालं. यांच्या क्रॉसपासून मिळणारं जे प्लांट आहे ते झालं यांचं ऑफस्प्रिंग. आपण त्याला म्हणू F1 जनरेशन, फर्स्ट फिलियल जनरेशन. ते नंतर तुम्हाला कळेलच. त्यामध्ये जे प्लांट मिळेल त्याला जे ते प्लांट जेव्हा मोठं होणार आणि त्याला जे पॉड्स असतील, त्या पॉड्समध्ये जे पी आहे, वाटाणे आहेत, त्याचा शेप कसा राहणार आहे? राऊंड. हा मिळणार नाही. हे नेक्स्ट जनरेशनमध्ये मिळेल, सेकंड जनरेशनमध्ये. पण हे सगळे कॅरेक्टर्स जे आहे यांचा असा क्रॉस केल्यानंतर, या कॉन्ट्रास्ट प्लांटचा जर क्रॉस केला तर पहिल्या जनरेशनमध्ये हे कॅरेक्टर मिळतात, हे कॅरेक्टर मिळत नाही. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की जे कॅरेक्टर्स F1 जनरेशनमध्ये मिळतील ते डॉमिनंट आणि जे मिळणार नाहीत ते रेसिसिव्ह. तर अशा प्रकारे आपण पूर्ण जो पेज आहे तो कंप्लीट केला. आणि रिझन्स फॉर मेंडल सक्सेस हा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत.